आम्ही चाललोय सुका खाऊ घ्यायला. ही रितू आणि हा प्रभू. आम्ही सुका खाऊ घेतोय कारण उद्या आम्ही जाणार आहे बदलापूरला खंडोबाच्या मंदिरामध्ये. रितू प्रथमेशला कॉल करते. ती खाऊची पिशवी आणि हा खाऊ एवढा. आम्ही चाललो. आम्ही निघालोय. माझी मम्मी आहे, चैतू आहे आणि ही समीक्षा. आज ॲक्च्युली व्हाईट झालं आहे ते पण कोइन्सिडेंटली. म्हणजे पुढे ऋतूने पण घातलंय, व्हाईटच घातलंय ऋतूने. आम्ही चालत चाललोय कारण रिक्षा नाही भेटत आहे. भाई आम्हाला रिक्षा नाही भेटली. जस्ट रिक्षा भेटली आणि आम्ही असे कोंबून बसलोय पूर्ण. आम्ही असे बसलोय रिक्षामध्ये. सकाळी आला तरी हा रील घे भाई. तेच घेते भाई. असे बसलोय. अरे यार 6 जण काकांची मेहरबानी. काय विषय नाही. माझ्यामुळेच रिक्षा भेटली. मी हात दाखवते. काकांची मेहरबानी. काकांनी एवढं 7 जण रिक्षा घेतली रिक्षामध्ये. खरंच नाही तर आम्हाला अजिबात रिक्षा भेटत नव्हती. मी पण कुठे झोपलो, मी गरमीत होतो माहिती का. ते वेस्ट करायचं. चुपचाप निघाला असतास ना, लवकर पोहोचला असतात. बॅग शोधायला घेतली असतीस तरी लवकर भेटली असती. कळलं ना. तूच प्रिन्सेस प्रथमेश. मला नको- घ्यायला या नको ते विरारला. प्रिन्सेस ट्रीटमेंट पाहिजेत बाहेर. इकडे भेटते ना मला विरारला. बांद्राला पुसके आहेत शहाण्या. कोण देतं तुला princess? विरारला कोण देतं भाई तुला प्रिन्सेस ट्रीटमेंट? ही रितू बघ भाई, रितू पहिलाच मागे झाली. रितू आत्ममध्ये आली सोडतोय आम्ही दोघं थांबण्याच्या स्टेशनवर. अरे मी तर चढलो. आम्ही ते उड्या मारत पळायला पाहिजे. उड्या मारत आम्ही आता दादरला आहोत. काय फालतू हा काय बोलाय. हा शहाणा इथे बसून कॉल करतोय. फोन कोण वापरतोय का? सर्व जरा एकसाथ बसले. ए मी आपल्याच रीलचा विचार करते ग. कोणाचा फायदा ते कचरा घेऊन आता ते कचरा नाव आहे. आता आले कळवा आणि कळवाला आल्यावर कळवा. काय पण बोलते असं वाटतंय. ट्रेन मधून मुंब्रा देवीचं डोंगर दिसतंय मस्त. आपलो आता काय अरे पण काय म्हणतो माझा मूड खराब करतो काय कशाला वन टीव्ही आहे काय स्टोरेज. आणि ज्याकडे वापरली असेल तर वन टीव्ही स्टोरेज. काय केलं आता आम्ही उतरतोय. फक्त अशी चल बॅग घे. माझी बॅग गायब केली.
आम्ही आलोय बदलापूर स्टेशनला. आता आम्ही जाऊ मस्त खंडोबा मंदिरामध्ये. अमृता बनवते ब्लॉग. दिसतायत तुम्ही सगळे. हे आहे खंडोबाचं मंदिर. इतकं सुंदर आहे ना, मला तर खूपच आवडलं. 300 बोलला 300 बोलला. 300 बोलला 300 बोलला. 300 ठीक आहे ना. नाही नाही पागल आहे. नाही आपण बघू ना काहीतरी अजून दुसरं. 5 अशी बोलतोस. आता 5-10 किलोमीटर बोलला, त्याला नीट सांगायला पाहिजे होतं ना रेंज. आपण ते तर कळेल आपल्याला याचं. आता आम्ही चाललोय खंडोबा मंदिर बदलापूरचं. तिथे ती ब्लॉग मध्ये बोलायला जाते तर असे बोलते तसे जबरदस्ती बोलते. अरे नाही जमत यार, काय करू. सांगतात ना एकदम हा. तसं बोलतेस. नाही जमत यार, समजून घ्या. समजून घ्या, नाही जमत ब्लॉग बनवायला तरी बनवते. गाईज प्लीज सपोर्ट हर प्लीज. बोल बोल. आधी सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला दाखवायचंय काय बोलतात, काय दाखवायचं. हे बघा इथे मंदिर दिसतंय तुम्हाला. इथे 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 आम्ही जाणार आहे आणि माझी मम्मी चालते. कुत्रा असं मला वाटतं. छान दिसतेस. ओ माय गॉड, तिने माझी तारीफ केली. काय केलीस? तारीफ केलीस ना माझी. डोंगराच्या खाली असलेलं गाव पण इतकं सुंदर आहे ना. गावातून सकाळ सकाळ जाताना खूप मस्त वाटत होतं. या माणसांना मी इथे दिसते. मी अरे मी नाही दिसत आहे. एक सेकंड. दिसले. हा दिसले. आता इथे आहे, आम्ही जातोय. हे इथे तलाव आहे मुळगाव गावाचं. आणि आता आम्ही पोहोचलोय पायथ्याच्या इथे. हे इथे मंदिर. आम्हाला हे जांभूळ भेटलंय मस्त. हे बघा माझी बहीण मला बघते. मस्त लागते चाय तू. बघ यार मस्त लागतात यार. चल काय हे घेऊ का? हे बघा हे आहे जांभळाचं झाड. डहाणूला पण असेच डहाणूला पण आमच्या सोबत असेच कुत्रे राहिले होते सोबत आमच्या. त्या टायमिंगला आम्ही काय नव्हतं दिलेलं खायला. ह्या टायमिंगला त्यांना देतोय बिस्किट खायला. आणि त्या टायमिंगला पण रजतच्याच मागे लागले होते कुत्रे. चल तू दाखव जीप. आता आम्ही मंदिराच्या सीड्या स्टार्ट करतोय. जेव्हा ऋतू ब्लॉग स्टार्ट करते ना तेव्हा मला लक्षात येतं की मला पण ब्लॉग करायचं आहे. हे 550 काहीतरी पायऱ्या आहेत. हे लोक इथे चॅलेंज लावतायत. चॅलेंज बिलेंज खड्ड्यात की असं डायरेक्ट कोण जाणार. हे पहिलं मंदिर आहे पाया पाड. हे बघा इथे तलाव. आणि समृद्धी दिदी का थांबले माहिती आहे का? कारण तिला व्हिडिओ बनवायचा आहे. येस. हे लोक जरा सांगतील. तरी तुझी मम्मी येतेच या मध्ये मध्ये. एक मिनिट अमृता.
हा बघा किती मस्त व्ह्यू आहे. आम्ही अर्ध चढलोय तसं. ओ माय गॉड, कसला भारी व्ह्यू आहे. हे बघा इथे पावलं. सेकंड इयर. माझ्या एवढी आहे. आणि तू? तू 11th ला आहे. बच्चा अरे बापरे, भारी दिसलं असतं हे. हळूहळू वरती जाऊया. 24 तास तिकडे बस जिथे खायचं असतं. पाहिजे तर तुझे पैसे माझ्यावर टाक, एक्स्ट्रा मी चढतोय आम्ही आता असे. मला फिरायला आवडतं रे. रिसॉर्ट मजा नाही. पाणीमध्ये काय केलं असतं तुला माहिती? माहितीये मला. सॉरी. हॅलो दगड. तुम्हाला दिसतोय का? आय थिंक हा बारवी डॅम आहे असं मला वाटतंय. बट लुक ॲट दिस ब्युटी यार, किती मस्त. आम्ही चढतोय आता. हे बसले तिथे. तेवढं चांगलं देऊळ आहे, तेवढं चांगलं देऊळ. आणि ते बघा हा कचरा. शी बाबा, काय बोलायचं लोकांना, काय विचित्र लोक आहे. हे बघा, हे इथे चाफ्याचं झाड, माझं फेवरेट ऑलवेज. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. कसा तरी होत होता. आता जाऊन हवा यायला लागली आहे. हवा नव्हती चढताना. आता हे जरा प्रॉब्लेम आहे. पिलं तरी का? एका लवकर. आम्ही ते ORS बनवतोय मस्त. पाणी द्या तिथे ठेवा त्याच्यामध्ये. डिहायड्रेशन खूप झालेलं आहे. मला वाटलं ऑरेंज फ्लेवर असेल, पण हे ट्रान्सपरंट झालंय. कसं लागतंय रितू? कसं लागतंय? जोरात बोल. ठीक आहे. ही बघा इथे समीक्षा झोपून गेली, तिला माहित पण नाही. समीक्षा डायरेक्ट झोपले. माझ्या एका फोनची चार्जिंग उतरले म्हणून मी दुसऱ्या फोनमधून शूट करते आता. आणि आता मी उतरायला सुरुवात केले. आणि हे तिघं माकडं बघा कशा उड्या मारत येत आहेत मस्त. ह्याचे येडे चाळे बघा गाईज. हा, असं सरकत सरकत खाली जा. हा ना. मेरे दो खंबे. ह्या दादांनी आम्हाला तोंड धुवायला पाणी दिलंय. आम्ही सगळ्यांनी तोंड धुतलंय आणि पियायला पण पाणी दिलंय. आम्ही या दुकानात आलो इकडे खायला, असंच प्यायला. सॉरी, काय बडबड करतायत मलाच नाही समजत आहे. आम्ही इथे वडापाव घ्यायला थांबलोय.
घे काठी कॅमेरा पण ह्या व्लॉग नंतर पार्ट 2 पण येणार आहे, दुसरा व्लॉग पण येणार आहे दुसऱ्या जागेवरचा, तर तो बघायला विसरू नका. काय बघायचं OnePlus ने शूट करते. आता आम्ही कुंडेश्वर मंदिरच्या खूप जवळ आलो.